बघू शकता किती सुंदर आपला गुलाबजाम सारखाच आवड्यापासून गुळाचा मोरावडा तयार झालेला आहे. तर आपण आज आवड्याचा मोरावडा रेसिपी बघणार आहे. तर बघा इथं मी अर्धा किलो आवडे घेतलेले आहे. नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा आवडे स्वच्छ धुवून घेतले होते. एका पातेल्यात मी गरम पाणी तापवायला ठेवले होते आणि आता चाळणीमध्ये आपल्याला हे आवडे 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहे. आणि 15 मिनिटानंतर मग आपल्याला बघायचं आहे. तर मी थोडंसं अजून 5 मिनिटं जास्त वाफवले, म्हणजे मला थोडंसं असं जास्त वाफलेले पाहिजे होते, म्हणजे छान पाक आतपर्यंत मुरतो आणि खायला पण मोरावडा खूप सुंदर लागतो. आणि खूप सुंदर हा गुलाबजामसारखा बहुगुणी मोरावडा गुळापासून तयार केलेला आपला तयार होणार आहे. अगदी सुंदर होतो. आणि बघू शकता तुम्ही, आता अर्धा किलो आवड्यांना मी अर्धाच किलो गूळ घेतलेला आहे, म्हणजे मग छान होतो आपला मोरावडा. आता एक कढई ठेवली मी आणि त्या कढईमध्ये मी आता बारीक गॅस चालू करून घेतलेला आहे आणि मग कढई ठेवली. नंतर आपण जे आवडे वाफवले होते ते एका कॉटनच्या कपड्याला असे अलगद हळूहळू पुसून घेतले, म्हणजे पाण्याचा अंश राहणार नाही, म्हणजे आपला मोरावडा टिकल पण. आणि बघू शकता छान असं आता मग आवडे कढईमध्ये टाकून घेतले. त्यानंतर गूळ टाकून घेतला बघा. अर्धा किलो आवड्याला अर्धाच किलो गूळ वापरा. आणि अजून आपण थोडीशी साखरसुद्धा वापरणार आहे, म्हणजे छान अशी चकाकी आपल्या मोरावड्याला येणार आहे आणि थोडीशी टेस्ट अजून वाढते. आणि आता बघा तुम्ही इथं छान असं आता मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि आता साखर टाकून घेतली. अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये आपला हा मोरावडा होतो तयार. खूप छान लागतो, पौष्टिक आहे. शरीराला पण, आपल्या केसांकरिता पण आवडा खूप असा पौष्टिक आहे. एकदम अलगद बघा असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि थोडं-थोडं, एकदम खूप घाई करायची नाही हलवायला. आणि आता आपल्याला थोडंसं परतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे गुळाला बरोबर पाणी सुटेल. आणि एक आता बघा 10 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अगदी बारीक गॅस करून घ्यायचा आहे. आणि जो गूळ राहिला होता थोडासा उलटणीला, तो मी काढून घेतला. 10 मिनटं झाकण ठेवलं बघा. त्यानंतर आता थोडंसं गुळाला पाणी सुटलेलं आहे. परत एकदा मस्त हळूहळू अलगद हलवून घ्यायचं. आणि आपण जर जोरात हलवलं तर मग आपले जे आवळे आहे ते जास्त म्हणजे असं फुटू शकतात. म्हणून मग हळूहळू अलगद हलवायचं. आणि परत आता मी झाकण ठेवणार आहे. परत 10 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे आपल्या गुळाला छान अशी पाणी सुटल. आता बघा मी इथं थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, म्हणजे छान अशी एक चव येते मस्त. तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने. खूप सुंदर होतो हा मोरावडा गुळाचा. आणि बघू शकता अगदी गुलाबजामसारखा दिसत आहे. आणि आता परत मी झाकण ठेवलेलं आहे 10 मिनिटं. तर असं 10-10 मिनिटं 2-3दा झाकण ठेवून बारीक गॅसवर छान होऊ द्यायचं. आता बघा गुडाला पाणी मस्त छान सुटलेलं आहे आणि आवळे पण आपले छान पाकात मुरत आहे. आवळे पण छान बघू शकता तुम्ही किती छान असं लगेच कलर चेंज झालेला आहे आवड्यांचा पण. आणि आता आपल्याला परत एकदा अलगद हलवून परत आपण झाकण ठेवणार आहे. असं 3दा मी 10-10 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे. आणि आपण परत आता नंतर एकदा बघूया की आपले आवळे कसे शिजलेले आहे पाकामध्ये. आणि छान असे आता बघा मी 2 अख्खी वेलची घेतलेली आहे. अख्खी वेलची अशी फोडूनच मी टाकणार आहे, कारण छान अशी एक टेस्ट येते. तुम्हाला लवंग टाकायची तर तुम्ही लवंग पण वापरू शकता, कारण छान असं एक फ्लेवर येतो लवंगचा पण. आता बघा मी 2 लवंग पण टाकत आहे, म्हणजे मोरावडा खूप छान लागतो. आणि आता थोडंसं बघा मस्त पाकामध्ये त्याला थोडा शिजू द्यायचा आणि खूप घट्ट पण नाही होऊ द्यायचा. आणि तो बरोबर मुरतो पाकामध्ये आवडा. आणि खायला आता बघा आवड्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आणि थोडीशी जर एक 5 मिनिटं वाफ जास्त काढली तर मग आपल्याला टोचा वगैरे आवड्याला मारायची गरज पडत नाही. छान आतपर्यंत पाक मुरतो आणि खायला पण रसरशीत असा हा मोरावडा आपला तयार होतो. तुम्ही नक्की बनवून बघा.
आणि बघू शकता आता पूर्ण गुळाचं पाणी झालेलं आहे आणि आवळ्यांचा कलर बघा थोडासा असा चेंज झालेला आहे. आवळ्यामध्ये आतपर्यंत पाक असा बघा मुरत आहे. आणि तुम्ही अजून जसं म्हणजे एक 5-6 दिवसांनी बघाल तर जास्त अजून छान असं आवळ्यामध्ये पाक मुरलेला असतो. आणि थोडंसं शिजू दिलं बघा मी एक 5 ते 10 मिनटं, म्हणजे एक 20 ते 25 मिनटं छान असं आवळे गुळाच्या पाकामध्ये मी शिजवले बारीक गॅसवर. आता नंतर थोडासा मोठा गॅस केलेला आहे बघा लास्टला अगदी 1-2 मिनटं, आणि परत एकदा हळू मस्त हलवून घेणार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली, आवडा मोरावडा आवड्यापासून आपण जो मोरावडा बनवला आहे गुळाचा, तो जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जे कोणी नवीन ताई दादा आपल्या चॅनलवर आले असतील त्यांचं भरभरून स्वागत आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघू शकता किती सुंदर गुलाबजामसारखा आपला मोरावडा तयार झालेला आहे. गुळापासून. तुम्ही साखरेचाही बनवू शकता. आता आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया. आणि किती बघा आताच असा पाक मस्त आतपर्यंत मुरलेला आहे. आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपला बहुगुणी आवड्याचा गुळापासून बनवलेला मोरावडा. आणि वेलचीचं मस्त छान असा एक सुगंध येत आहे. तर मग नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा. किती सुंदर दिसत आहे बघा रसरशीत गुळापासून तयार केलेला मोरावडा, आवळ्याचा मुरंबा पण म्हणतात. आणि तयार झालेली आहे आपली रेसिपी. किती सुंदर बघा पाक पण. आता जसं हे अजून मुरेल तसं अजून छान लागल. आणि खूप छान म्हणजे तयार झालेली आहे रेसिपी. तर मग नक्की तुम्ही बनवा. आणि बघा आता मी तुम्हाला दाखवते की आतपर्यंत पाक कसा मुरलेला आहे. खूप सुंदर असा हा गुळापासून मोरावडा तयार झालेला आहे आवड्याचा. अगदी गुलाबजाम दिसत आहे बघू शकता तुम्ही. आवडल्यास नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.